आता बातमी आहे एका लग्नाची। नागपुरात कोरोना काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा आज विवाह संपन्न होतोय। मुलीच्या विवाहाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून आशीर्वाद देणार आहेत। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना कोरोना काळात त्यांनी आणि आमदार संदीप जोशी यांनी 300 कुटुंबांना दत्तक घेतलं होतं। यामध्ये प्रीती आकडेचाही समावेश होता। प्रीती यांच्या पहिल्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला। यानंतर फडणवीसांनी तिला सर्वतोपरी मदत केली आणि आज प्रीती हिचा पुनर्विवाह होणार आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहून नववधू आणि वराला आशीर्वाद देणार आहेत। आपल्यासोबत दृश्यांमध्ये ज्या नवरी मुलगी आपल्याला पाहायला दिसत आहे त्यांचं नाव प्रीती आहे आणि आज प्रीतीताईंचा पुनर्विवाह होत आहे, कारण कोविडमध्ये त्यांचे पती जे आहेत त्यांचं निधन झालं होतं आणि त्याच्यानंतर सोबत फाउंडेशन, संदीप जोशी आणि सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविडमध्ये जे कुटुंब संकटात सापडले होते अशा अनेक कुटुंबांना दत्तक घेतलं होतं आणि त्यामध्येच आज त्या मालिकेमध्ये प्रीतीताईंचा पुनर्विवाह होत आहे। जीवनाची एक नवीन सुरुवात होत आहे आणि कुठेतरी तुमचे हे जे दोन बंधू आहेत त्यांनी सामाजिक भावना जपली। हो, काय भावना आहे आज तुमच्या मनात? आज म्हणजे काही शब्दात नाही सांगू शकत। भरपूर म्हणजे खूप छान फील होत आहे आणि दादा माझ्या सपोर्टमध्ये आहे, सगळे आहेत। कोविडमध्ये जवळपास वय वर्ष 19 ते 25 या वयोगटातल्या आपल्या 293 बहिणींना दुर्दैवाने वैधव्य आलं आणि त्या बहिणींना आम्ही सोबत पालकत्व फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही त्यांना सोबत द्यायचं हे निश्चित केलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला साथ दिली। त्यातले 100 परिवार माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं पालकत्व घेतलं आणि मला असं वाटतं की आज प्रीतीच्या विवाहापासून त्याचा एक उत्कृष्ट असा शुभारंभ होतो आहे। बिलकुल नवीन सुरुवात करताच येऊ शकते। आपण नेहमी पुढे पुढे बघत राहायचं असतं, मागचं सगळं सोडून आनंदाचे क्षण मोजायचे बस। आज प्रीतीताईचा अशा पद्धतीने पुनर्विवाह होत आहे आणि मुख्यमंत्री स्वतः या विवाहाचे साक्षीदार आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।